मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानेन। साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वर्गवासी मीनाताई ठाकरेंच्या नावाने असलेले खेडचं सांस्कृतिक केंद्र जे सन्माननीय रामदास भाईंनी 2000 साली उभं केलं होतं। 2008 नंतर ते बंद झालं होतं, 15 वर्ष बंद होतं। त्याकरिता त्यांनी जवळपास 13 कोटीचा निधी दिला होता आणि आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। सलग 3 दिवस, उद्या हास्य जत्रा आहे, परवा भरत जाधव येत आहेत। असे चांगले कलाकार आज खेडमध्ये त्यांची कला सादर करू शकणार आहेत। कोकणवासियांसाठी चांगली सुविधा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज ते सुरू होते। दापोलीसाठी देखील मागणी तुम्ही जी दापोली एक सांस्कृतिक तालुका म्हणून दापोलीची ओळख आहे, पर्यटन केंद्र तर आहेच। खेडच्या धर्तीवरती दापोलीमध्ये देखील एक चांगलं नाट्यगृह व्हावं, डीपीमध्ये आरक्षण जरूर आहे। केंद्र शासनानं काही योजनांतर्गत काही निधी आलेला आहे, त्याला जोड निधी म्हणून 15 कोटीच्या निधीची मागणी आज आम्ही केली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ती मागणी देखील आज मान्य केली आणि 15 कोटीच्या निधीची आवश्यकता जी आहे ती लवकरच पूर्ण केली जाईल। राजकीय प्रश्न एवढ्या वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रावर गेलेले होते, नंतर ट्विट देखील केलं होतं, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता। नाही बघा, शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामध्ये कुठला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही। अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू, असंही सांगितलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं, त्याच्यामुळे काही दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील। पण त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुख ज्या ट्विटमध्ये इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचा उल्लेख होणं आहे। नाही ठीक आहे, शिवसेना उभाटाचे ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना। म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्धवजींची होत नाही। शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे। ज्यावेळेस 80 उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि 60 निवडून येतात, दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे 100 उमेदवार उभे राहतात आणि फक्त 20च निवडून येतात, हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल। शिवसेना प्रमुख नाही तर शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख म्हणतात। नाही, मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील। त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकत नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःही सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते, बाळासाहेबांनी ते एकच राहतील। आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगल्या रीती पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरं शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता दिलेली आहे। पुण्यामध्ये रेव पार्टीसारखं प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावईचा नावाचा उल्लेख नाही बघा, त्या रेव पार्टीमध्ये जे कोणी लोक होती, ज्यांनी कोणी तिथे कायदा मोडी काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल। अशा पद्धतीच्या पार्ट्या ह्या अर्थातच या पार्ट्यांवरती आपण ज्या वेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा प्रश्न नाही। आता जे लोक तिथे सापडले त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे, तिथे कुठे राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही। तसं दुसरीकडे आता रामदासबाईंनी देखील एक उल्लेख केला की एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे की काय, अशी त्यांनी एक शंका व्यक्त केली दिसते ना। आज उभाटाच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या असलेल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं, कुठलेही पुरावे ठोस पुरावे न देता आरोप करणं, फक्त बदनामी करणं, विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं, मला वाटतं हे फक्त बदनामी करण्याचे कटकारस्थान स्पष्ट दिसून येतं। तो उभाटाच आहे ना, दुसरं कोण असणार आहे? कारण शेवटी पोटशू उठलेलं आहे, ते सत्तेमध्ये येऊ शकले नाहीत। उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं, हे त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख आहे। दादा अनिल परमेश्वर हक्कभंग आणला, योग्य वेळी योग्य ती कारवाई करेन ना मी। आमदार नितीश राणेची निवडणुकीच्या सोबत लढून आहे नितीश राणे आज ते रत्नागिरीमध्ये असं म्हणाले। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जी आहे ती आम्ही स्वबळावर लढवावी आणि तसा जो म्हणजे तसा निरोप आहे बघा, त्यांची मागणी जी आहे ही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे करावी। त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी काय वक्तव्य केली ह्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही। आज ते माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत, आज आम्ही एकत्र काम करत आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरती निर्णय होत असतात।
त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यावर काही निर्णय होत नसतो. प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. आज आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेने सोबत लढावं ही आमची देखील मागणी आहे. परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय देतील, आमच्याकरता एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल. त्यामुळे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.